हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झालेली आपण बघू शकतो. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे या मोर्चाला सामील झालेले आहेत. एक रथ तयार केला होता मात्र एक मिनिट रथ तयार केला होता मात्र आदित्य ठाकरे पायी स्वतः लोकांमध्ये चालत चाललेले आहेत. दादा काय म्हणणार, एकंदरीतच पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी सुद्धा या शहरातच राहणार आहे. मला आठवत असेल आमचं सरकार असताना आम्ही अनेक इथे गोष्टी केल्या होत्या, चांगली कामं केली होती. मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल, रस्त्यासाठी जे आम्ही अनेक निधी दिला होता, शाळेची कामं असतील, खूप असतील. पण आज आपण पाहतोय ह्या नगरावर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरावर प्रेम असणारं ह्या सरकारमध्ये कोणीच नाहीये. 12 दिवसातून एकदा पाणी येतं. ही परिस्थिती कधीही अशा ह्या शहराच्या इतिहासात नव्हती आणि एवढी परिस्थिती बिकट होईल हे कोणालाही वाटलं नव्हतं. पण दुर्दैव असं आहे की सरकारचे डोळेच बंद आहेत. पण जो काय एक महिनाभर आंदोलन चाललेलं आहे, भाजपने सुद्धा आरोप केलाय की त्यांची जी काय ड्रीम प्रोजेक्ट होता उद्धव ठाकरे साहेबांनी मंजुरी दिली होती तो तुमच्या कार्यकाळातच रखडला. बघा, आरोप करणारे 10 वर्ष सत्तेत बसलेत, आमची 2.5 वर्ष सोडली तर. आरोप करणारे केंद्र सरकारमध्ये 11 वर्ष बसलेले. आरोप करणारे आमच्यासोबत महानगरपालिकेत होते आणि हेच आरोप करणारे आज देखील सत्तेत बसलेले. सगळी सत्ता काबीज करून तुम्हाला फक्त आरोप करता येतात का? कामं करता येत नाहीत. हाच मुद्दा आहे. भाजप फक्त आरोप करतं, कामं काही करत नाहीत. परंतु एक साधा नियोजनाचा सगळा प्रश्न घेऊन अंबादास दानवे यांनी कळीचा मुद्दा उभा केलेला आहे. परंतु योजनेला विरोध आहे असं बोलता येते. योजनेला विरोध नाहीच आहे तुमचा. पाणी द्यायला विरोध कोणाचा असेल का? उलटा आम्ही तर रस्त्यावर आलो की पाणी द्या. डिस्ट्रीब्युशन म्हणून मेन मुद्दा आहे. आपण पाहता हाच मुद्दा आहे, पाण्याचाच मुद्दा आहे. आज या ठिकाणी मोर्चा निघाला, तुम्हाला स्वतः इथं यावं लागलेलं आहे. काय कशी परिस्थिती? महाराष्ट्रासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या या सगळ्या जनतेसाठी कुठेही जावं लागेल तर जाईनच. पण आज आपण पाहतोय गेले काही दिवस अंबादास दानवेजी स्वतः, आमचे सगळे स्थानिक शिवसैनिक असतील, महिला आघाडी असेल, घरोघरी जाऊन ही परिस्थिती जाणून घेतात. काय आंदोलन करणं सोपी गोष्ट असते. कुठेही रस्ता रोको होऊ शकतं, कुठेही भाजप जसं दंगली घडवण्याचं असतं, हे सगळं करू शकतात. पण हे जनतेचा प्रश्न जो आहे, मूलभूत प्रश्न आहे, ते घेऊन उतरलेले आहे. ऑनलाईन त्यांनी एक ऍक्शन हे केलेली आहे. आपण पाहतोय घरी घरी जाऊन स्वाक्षरी घेतलेली आहे. सरकारचे डोळे उघडणारे आहेत की नाही हा प्रश्न राहतो. आजही 8 ते 10 दिवसाला पाणी येणं, 12 दिवसाला पाणी येतं. हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात तुम्ही कोणाला पटेल का? छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे आपण गुंतवणूक आणू इच्छितो, पर्यटक आणू इच्छितो, त्या शहरामध्ये 12 दिवसातून एकदा पाणी येतं आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही, असं पटू शकतं? पालकमंत्री आणि काही लोकांनी मुंबईत कुठे कुठे फ्लॅट घेतले, तिथे पाणी येते बरोबर. त्यांच्या घरात नळातून काय येतं, कुठचा पैसा येतो आम्हाला माहिती आहे. पण संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये नळातून पाणी कधी येणार हा एक महत्वाचा प्रश्न. दुसरं म्हणजे याच सरकारमधले मंत्री म्हणाले होते मध्यंतरीच्या काळात की जल जीवन योजना पण मिशन फेल झालेली आहे. हर घर नल जल काय होतं ना, जल येत आहे का, नळ लागलेत का? होतं की 6 महिन्यात पाणी पाहतो आणि मोर्चा असे अनेक गोष्टी सांगितले होते. त्यांनी कुठचं रिझर्वेशन सांगितलं होतं, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. लाडकी बहीणचं सांगितलं होतं, शेतकऱ्यांचं सांगितलं होतं. महिलांचा खूप मोठा सहभाग दिसतोय. महिला आहेच का हा मुद्दा प्रत्येकाच्या घरातला आहे. आपण पाहतोय महिला देखील आज रस्त्यावर उतरल्यात. सहसा महिला आपण पाहतो राजकीय आंदोलन पुढे असतात, राजकीय स्तरावर पुढे असतात, पण आज या आंदोलनात आवर्जून आलेले आहेत. कारण हा प्रत्येकाच्या घराचा प्रश्न. तुमच्यावरती आरोप करतायत. सत्ताधारी स्वतः 10 वर्ष सत्तेत केंद्रात पण बसले, राज्यात पण बसले, महानगरपालिकेत पण आमच्यासोबत होते. भाजपला फक्त आरोप करतायत, बाकी काही करतायत. कर्जमाफीची घोषणा झाली होती, मान प्रत्यक्षात अजूनही काही झाली नाही. बघितलं आपण एकंदरीत ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे आणि मोर्चा काढण्याचा नेमका उद्देश आणि जो काय भाजपने आरोप केला होता की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या काळातच ही योजना रखडली त्यामुळे हा सगळा गोळ झाला, त्याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. नेमकं आता या मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे. त्या सभेत नेमके आणखी काय भाषण करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ बदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजी.